सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 19. त्यामध्ये आज आपण शेवटचा 10वा समास शिकणार आहोत. या 10व्या समासाचं नाव आहे विवेक लक्षण निरूपण. समासाचं नाव आहे विवेक लक्षण निरूपण. समर्थ आपल्याला मागच्या 2-3 समासातून महंत कसा असतो, महंत कोणाला म्हणायचं ते समजावून सांगत आहे. महंतालाच त्यांनी दुसरा शब्द वापरलेला आहे समाजनेता. पण हा समाजनेता परमार्थातला आहे. राजकारण आपण पाहिलं व्यवहारातलं वेगळं आहे, परमार्थातलं वेगळं आहे. व्यवहारातला नेता जो असतो तो लोकांच्या मागे असतो आणि परमार्थातला असतो तो पुढे असतो. जो समाजाला पुढे नेतो, प्रगतीपथावर नेतो, त्याला नेता म्हणायचं. म्हणून समाज नेत्यालाच समर्थांनी महंत म्हटलेला आहे. हा महंत लोकांना जागृत करून त्यांना सन्मार्गाला लावण्याआधी लोकसमुदाय निर्माण करतो. लोकांच्या अनेक तऱ्हा असल्याने समूहाचे नेतृत्व करणाऱ्या महंताला सरसकट सर्वांची सारखे वागून चालत नाही. कार्य चांगले घडून येण्यासाठी त्याला अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात. त्या वापरून युक्त्या प्रयुक्त्या वापरून कार्य करणे म्हणजे ते महंताचे राजकारण आहे. इथे देखील समर्थांनी आपल्याला परमार्थामध्ये महंताचं राजकारण काय ते सांगितलेलं आहे. सारांश या समासात समर्थ माऊली बजावतात की महंत हा स्वतः वैराग्यवान असला पाहिजे. त्याने आपली उदास वृत्ती कधी सोडू नये. महंताने लोकांना श्रवण करण्यास, मनन करण्यास शिकवावे आणि अशा रीतीने लोकांना विवेकी म्हणजे विवेकवान बनवावे. उपाधीत राहावे लागले तरी महंताने अलिप्तपण गमावू नये. उपाधी ज्याला आपण ग्रामीण भाषेत व्यवहारामध्ये ब्याज म्हणतो, नको ते लचाण व्यवहारातला शब्द आहे तो. उपाधीमध्ये राहावे लागले आणि आपल्याला कोणकोणत्या उपाधी आहेत ते पण आपल्याला सांगितलं समर्थांनी. नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रपरिवार हे सर्व आपली उपाधी आहेत. महंताला उपाधीत राहावे लागले तरी त्याने आपले अलिप्तपण गमावू नये. लोकांतात राहून एकांत साधावा. आपल्याला जे जे येते ते ते महंताने लोकांना शिकवावे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जग, अशी ती ओवी आहे. आपल्याला जे जे येते ते ते लोकांना शिकवावे. त्यांना एखादी गोष्ट चटकन कळली नाही, समजली नाही तरी त्यांना परोपरीने ती गोष्ट पुन्हा पुन्हा शिकवावी. अशा रीतीने महंताने बहुजन समाजाला शहाणे करावे. कोणतीही गोष्ट प्रथम आपण स्वतः करावी आणि मग ती लोकांकडून करून घ्यावी. नवीन नवीन लोकांना शिकवीत जावे. उपाधी असली तरी पण तिला कंटाळू नये. देहाला सुख देऊ नये, परंतु मीपणाने उपाधीत अडकू नये.
उपाधीला कंटाळायचं पण नाही आणि उपाधीत अडकायचं पण नाही. ह्यातच खरं कौशल्य आहे परमार्थात. जोपर्यंत व्याप सांभाळणे जमेल तोपर्यंत व्याप सांभाळावा, नाहीतर सोडून चालते व्हावे. कीर्ती आणि सुख एके ठिकाणी राहू शकत नाही. हा संसार अशाश्वत अस्थिर असल्याने नाशवान आहे. आपण विवेकाने केला प्रपंच संसार जर आपण विवेकाने केला तर प्रपंचाबद्दलची संसाराबद्दलची आसक्ती आकर्षण मोह क्षीण होत जातो, हळूहळू कमी होत जातो. पण त्याकरता आपण विवेक केला पाहिजे. लोकसंग्रही महंताच्या भोवती लोकसंग्रह करणाऱ्या महंताच्या भोवती एक प्रकारचे विशिष्ट वातावरण असते. त्यामध्ये अध्यात्म उपासना आणि राजकारण या तिन्हींचा समावेश असतो. ज्या ठिकाणी राजकारण करणारा महंत असतो त्या ठिकाणी सतत अनेक विषयांवर विचारविनिमय चालू असतो. तेथे अनेक प्रकारच्या गोष्टी एकाग्रतेने मनामध्ये वागवल्या जातात, जागवल्या जातात आणि अनेक प्रकारच्या राजकीय समस्यांवर चिंतन चालते. जगात जे जे उत्तम गुण आहेत ते आपण कसे ग्रहण करावे, कसे शिकावे यावर चर्चा चालते. खरे म्हणजे या गुणांचे वर्णन आणि भगवंताचे निरूपण याशिवाय एक क्षणही रिकामा जात नाही. ते अनेक शंका काढून त्यांचे निरसन केले जाते. शंका वेगळ्या, कुशंका वेगळ्या. शंका आल्या तर चांगली गोष्ट आहे, पण कुशंका काढू नये. कधीच आपण कुशंका काढू नये. कोण खरे व कोण खोटे हे महंतामध्ये त्याच्याजवळ असलेल्या समूहामध्ये चर्चा केल्यानंतर आपल्याला कळते. कोण खरे आणि कोण खोटे नुसते कळत नाही तर ते निश्चित केले जाते. अनेक प्रकारची वक्तव्ये ऐकायला मिळतात आणि शास्त्रांचा आधार घेऊन विविध शास्त्रांचा आधार घेऊन अनेक प्रकारच्या चर्चा होतात. तेथे भक्ती मार्गाचे स्वरूप आपल्याला स्पष्टपणे कळते. उपासना मार्गाचे आकलन होते. माणसाच्या अंतर्यामी ज्ञानस्वरूपाचा विचार संशयरहित होऊन जातो. भगवंताच्या चरणी मीपणा विलीन होऊन देवभक्त होणे, एकरूप होणे हीच तर भक्ती आहे. भक्ती सोप्यासुद्धा सांगली आपल्याला समर्थांनी. भगवंताच्या चरणी आपला मीपणा जो आहे तो मीपणा अहंकार विलीन करायचा आणि त्याचे भक्त व्हायचे, त्याच्याशी एकरूप व्हायचे. ह्याला भक्ती म्हणतात. मीपणा संपूर्ण विलीन करण्यासाठी करावी लागणारी साधना ही उपासना होय. मीपणा ज्या मानाने क्षीण होत जातो, कमी कमी होत जातो, हळूहळू नष्ट होत जातो, त्या मानाने आपली प्रतिभा उदय पावते. प्रतिभेने स्वस्वरूपाचे आकलन होणे हे ज्ञान आहे. ज्ञान कशाला म्हटलेलं आहे? प्रतिभेने स्वस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे म्हणजे स्वतःचे आकलन होणे हे ज्ञान आहे. महंत असा भक्ती ज्ञान वैराग्याचे वातावरण निर्माण करणारा असतो. समाज नेत्या महंताला वैराग्याची मोठी आवड असते. अलिप्तपणात त्याला मनापासून गोडी वाटते. त्याच्या मागे पुष्कळ भानगडी असतात. शब्द आपल्याला विचित्र वाटेल कारण आपल्या फक्त प्रपंचातल्या माहिती आहेत भानगडी. महंताच्या मागे पुष्कळ भानगडी असतात, पण तो मनाने त्यांना चिकटून नसतो. त्या भानगडी सोडून द्यायच्या म्हटल्या तर तो लगेच
केव्हाही सोडून देतो. महंताला पुष्कळ साहित्य म्हणजे वाङ्मय पाठ असते. श्रोत्यांच्या प्रश्नांना तो जी उत्तरे देतो ती अगदी अचूक व्यवस्थितच असतात. त्याला नेमक्या व योग्य बोलण्याने सगळ्यांच्या मनाला शांती मिळते, समाधान मिळते. महंत जे काय बोलतो ते नेमकं बोलतो, योग्य बोलतो. त्यामुळे सर्वांच्या मनाला शांती लाभते, समाधान लाभते. लोकांचे त्याच्यावर खरे प्रेम असते आणि म्हणून त्याच्यापुढे कोणाचे काही चालत नाही. महंताच्या भोवती सतत गर्दी असते, पण त्याचे अंतरंग सर्वांनाच माहीत नसते. फारच थोड्या लोकांना माहीत असते. त्याच्या आतील अवस्थेची कल्पना, त्याच्या अंतरंग अवस्थेची कल्पना फार थोड्या लोकांना असते. तो स्वतः उपासनेचे आचरण करतो आणि उपासनेच्या प्रचारासाठी तो सगळीकडे परिभ्रमण करतो. त्यामुळे तो जगामध्ये जिकडे तिकडे सर्वांना माहीत असतो. पण त्याचे एक वैशिष्ट्य असे असते की तो लोकांना जरी माहीत असला तरी तो फारसा दृष्टीस पडत नाही, लोकांच्या दृष्टीला पडत नाही. एवढंच नाही, तो काय करतो ते सुद्धा कळत नाही. अनेक देशातील अनेक लोक त्याच्याकडे येऊन जातात. भेटायला येणाऱ्या अशा सगळ्यांचे अंतःकरण आपले करून घ्यावे, त्यांचे अंतरंग विचाराने आणि विवेकाने भरून टाकावे. त्यांच्यापैकी जे एकांतिक वृत्तीचे असतात त्यांचे अंतःकरण केवळ विवेकाने समतोल बनवावे. महंताला भेटण्याआधी किती लोक येतात याची गणती करता येत नाही. त्याच्या अनुयायांच्या संख्येची कल्पना येत नाही. पण झाडून तो सर्वांना श्रवण मननाचा मार्ग शिकवतो. त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला महंत श्रवणाचा मननाचा मार्ग शिकवतो. त्यांना श्रवण आणि मनन करण्याच्या योग्यतेचे बनवतो. नुसता शिकवून चालणार नाही, त्यांना त्या योग्यतेचे देखील बनवतो. आपण निर्माण केलेल्या समूहातील लोकांची समजूत घालणे, गद्य आणि पद्य लिहून घेण्यास सांगणे, सदा सर्व काळ दुसऱ्याचे अंतःकरण सांभाळणे असा महंताचा नित्यक्रम असल्याने तो अहोरात्र विवेकानेच वागतो, सारासार विचार करूनच वागतो. असा सावधपणा ठेवून वागल्यामुळे अविवेक त्याच्या जवळही येत नाही. जितके काही आपल्याजवळ ज्ञान असेल तितके लोकांना तो धीमेपणाने हळूहळू शिकवतो आणि अशा प्रकारे तो पुष्कळ लोकांना शहाणे करतो, ज्ञानी करतो. जो निस्पृह आहे, निरीच्छ आहे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, इच्छा नाही, असा निरपेक्ष आहे आणि महंत होण्याला लायक आहे, महंत होण्याला पात्र आहे, अशा पुरुषाला तर परोपरीने शिकवावे. अडचणी आणि अडवणुका सांगत जाव्यात आणि त्याला अगदी निस्संदेह करून सोडावे. लोक कार्यापैकी जेवढे कार्य होईल तेवढे आपण स्वतः करावे आणि जर आपल्या हातून होण्यासारखे नसेल तर ते जनतेकडून, लोकांकडून करवून घ्यावे. पण ते करताना भगवंताचे भजन नित्य त्यामागे राहावे. म्हणजे समूहातून कार्य करताना, लोककार्य करताना भगवंताचे भजन विसरू नये. हा काही धर्म नव्हे, स्वतः आपण भक्तिमार्ग धरावा आणि इतरांना धरायला लावावे. जर जुन्या लोकाचा महंताला कंटाळा आलाच तर
नवीन प्रांतामध्ये जाऊन महंती करावी. तेथे गेल्यावर आपल्याकडून जेवढे शक्य असेल तेवढे कार्य करावेच. त्या बाबतीत चुकूनही आळस करू नये. देहाचा अभ्यास बुडाला की महंत बुडालाच समजावे. म्हणून शक्य तितक्या लगबगीने महंताने लोकांना शहाणे करावे. त्याने आपल्या देहाला नित्य सेवेमध्ये राबवले पाहिजे. तो आळसावला की संबंध लोकसमूह आळसावतो. त्यामुळे उपासना ढिली पडते, कमजोर बनते आणि कार्याचा विनाश होतो. म्हणून महंताने उपाधीत सापडू नये, तिच्यात अडकू नये हे खरे आहे. पण त्याने उपाधीला कंटाळू नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याने कोणत्याही कामाबद्दल आळस करताच कामा नये. कारण आळशीपणामुळे कार्याचा नाश तर होतोच, पण वेडेपणाने हा उगीच त्याच्याकडे पाहत राहतो. हृदयशून्य आणि आळशी असा तो त्या बाबतीत काहीच करू शकत नाही. समर्थ माऊली म्हणतात, महंताचे जीवन म्हणजे धक्काधक्कीचा व्यवहार आहे. देहाने पण विशेषतः मनाने व वृत्तीने जो अशक्त आहे, देहाने पण विशेषतः मनाने आणि वृत्तीने जो अशक्त आहे, कमजोर आहे, त्याला तो व्यवहार निभावता येत नाही, पार पाडता येत नाही. म्हणून जे मनाने आणि शरीराने बलवान आहे त्याला नाना प्रकारच्या युक्त्या, नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारचे कौशल्य शिकवावे. कार्याचा व्याप जोपर्यंत आपण सांभाळू शकतो तोपर्यंत लोकसमुदायात राहावे. ते अशक्य झाले म्हणजे कार्याचा व्याप सांभाळणे अशक्य झाले की तेथून उठून सरळ चालते व्हावे आणि मग आनंदाने कोठेतरी परिभ्रमण करीत राहावे, फिरत राहावे. जो उपाधीतून मोकळा होतो त्याची निस्पृहता मजबूत होते, त्याची निरपेक्षता, त्याची निरीच्छता मजबूत होते. कोणाची? जो उपाधीतून मोकळा होतो. मग त्याला ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल तेथे तो स्वस्थपणे जाऊ शकतो. कीर्ती पाहिजे असेल तर सुखासीनता चालणार नाही, आणि सुखासीनता पाहिजे असेल तर कीर्ती मिळणार नाही. दोनपैकी एक आपल्याला प्राप्त होईल, एकतर कीर्ती नाहीतर सुखासीनता. माणूस कोठेही जाओ, आपण स्वतः केल्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही असे दिसून येते. म्हणून आपल्या मराठीत एक म्हण देखील आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वर्ग आहे, काही लोकांची कल्पना आहे, काही लोकांचे ते खरं आहे. मग ते खरं कसं समजायचं? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे आपण स्वतः केल्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही. परंतु आपण कार्य केले नाही तर कार्य अडून राहते असेही कधी होत नाही. जे होणार आहे ते होऊन जातेच. शक्तिहीन आणि सामर्थ्यहीन मनुष्य निमित्ताला नेहमी पुढे असतो. संसार करताना आधीच उत्साह सोडला किंवा मध्ये धीर सुटला तर हा संसार शेवटपर्यंत टिकणे आणि टिकवणे दोन्ही कठीण आहे. संसार कसा आहे आपण ऐकले बऱ्याच वेळेला. संसार हा मुळातच नासका आहे, अशाश्वत आहे, नाशिवंत आहे.
विवेकाच्या बळाने जरी संसार नासका असला, अशाश्वत असला, नाशवंत असला, तरी तो विवेकाच्या बळाने सारासार विचाराने व्यवस्थित करावा. तो व्यवस्थितपणे केला तर त्याची आवड कमी होत जाते. परमार्थ सफल कधी होणार? जर आपला प्रपंच सफल झाला तर आपला परमार्थ सफल होईल. म्हणून स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात, सर्वांना ते पाठही आहे, प्रपंच करावा नेटका, आधी प्रपंच करावा नेटका. अगोदर आपण आपला स्वतःचा प्रपंच नीट नेटका केला पाहिजे. ज्याचा प्रपंचच नेटका नाही, ज्याचा प्रपंचच फाटका आहे, तो परमार्था देखील नीट नेटका करू शकत नाही. म्हणून प्रपंच करताना आपण तो व्यवस्थितपणे केला, नीट नेटका केला, तर त्याची आवड हळूहळू पुढे कमी होत जाते, त्याची आसक्ती क्षीण होत जाते. हे जरी खरे आहे तरी आपण संसार करताना महत्त्व सांगतात आपल्या स्वामीजी, धीर कधीच सोडू नये. धीर सोडल्याने काहीच फायदा होत नाही. माणसाला सोसायचे ते सर्व सोसावेच लागते. नाना प्रकारची मते, नाना प्रकारचे विचार फक्त शहाणा माणूस जाणतो. म्हणून शहाण्या माणसाने संसार करताना अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील शिकवण दशकातील या 19 दशकाचं नाव काय, शिकवण या दशकातील विवेकलक्षण नावाचा हा 10वा समास आणि 19 दशक या ठिकाणी पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी पूर्ण करू.